आपल्या उत्तरामध्ये पाशा पटेल समितीचा उल्लेख केलेला आहे। काय होतंय त्याच्यानंतर परत उत्तरामध्ये आपण एका कमिटीचा उल्लेख केलेला आहे सचिव स्तरावरच्या। सातत्याने कुठलाही प्रश्न मोठा झाला की तारीख पे तारीख सारखं कमिटी पे कमिटी, त्यामुळे पाशा पटेल यांच्या कमिटीच्या ज्या शिफारसी होत्या त्यांचा आपण काय स्वीकार केला आहे। आणि दुसरं, कालच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे की युद्धबंदी आमच्या दृष्टीने संपली, आम्ही युद्धाला परत सुरुवात करतोय। कालच त्यांनी जाहीर केलेलं आहे। आणि म्हणून ट्रम्पचा विषय एवढ्यासाठी येतो की आपल्याशी डायरेक्टली त्याचा परिणाम होतो। मग ते चाकण असेल किंवा इतर भाग असतील तर त्या दृष्टिकोनातून जरी वरतून आपल्या परराष्ट्र धोरणातून ते आलं तरी सुद्धा आपल्याला सुद्धा त्याचा मोठा परिणाम भोगावा लागणार आहे। तर त्या दृष्टीने उपाययोजनेला आपण काय सुरुवात केली आहे का, की आपण काय करू शकतो? मंत्री महोदय। नाही ताई, पाशा पटेल किंवा इतर समितीच्या वेळोवेळी ज्या सुझाव येत असतात, कुठली समिती आली त्याच्यावर आपण काम करत असो। मी आपल्याला सांगितलं की मागच्या वेळेस पवार समिती होती, त्यांनी सांगितलं की अनुदान दिलं पाहिजे, तर आपण 16, 18 आणि 23 मध्ये 1400 कोटी रुपयाचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले। आपण पाशाबाईंच्या समितीला सांगितलं की आता खूप काय, आता अभ्यास तुमचा सगळा चांगला चालला आहे, व्यवस्थित होतोय, पण 16 ऑगस्टपर्यंत काय जे आपल्याला म्हणायचं आहे त्यांना, ते हरियाणामधली कुठली मंडी होती ती भारतातली सर्वात मोठी मंडी, तिथे जायचं होतं, तिथे जाऊन आले आणि सगळा अभ्यासांती आता 16 ऑगस्टपर्यंत त्यांनी आपल्याला त्यांचा अहवाल द्यायचा आहे, त्याच्यावर आपण कारवाई करणार आहे। त्याचबरोबर युद्धामध्ये काय होतं, आपला आता ऑलरेडी मार्केटमध्ये चांगला भाव आहे, म्हणून युद्धाचं काय होईल काय नाही होणार, आपला भाव चांगला चालला आहे।